गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री संस्कृत. आवाज येतो माझा सगळ्यांना? हो सर. तर आज एक महत्वपूर्ण आणि इम्पॉर्टंट टॉपिक यासाठी की तो आपल्याशी संबंधित आहे. ओके. आज आपण बघणार आहोत डोनाल्ड ट्रम्प अँड एलन मस्क यांच्यातलं फाईट तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल ना. बोलायचं बरं का, हे रेकॉर्डिंग युट्यूब. ओके. आणि टू द टेक्स्ट बोलायचं, टू द पॉइंट. तर तुमच्यापैकी नाही, तुम्ही जेवढे आहात, तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कोण ग्रेट आहे? एलन मस्क इज ग्रेट और डोनाल्ड ट्रम्प इज ग्रेट? माझ्या हिशोबाने सर दोनच सरफिरे आहेत. त्याच्यामुळे दोघे एकत्र आहेत. बाकी काही नाही. ते एकत्र कुठे, आता सेपरेट झालेत ना. बट काय, एक युती झालेलं त्याच्यानंतर इगो हर्ट झाला. ठीक आहे ना, दोघे इगोइस्टिक आहे. दोघे थोडासा ह्याला इंग्लिश मध्ये आम्ही मॅवरिक म्हणतो सर. त्याला काय समथिंग विचित्रच करणार ते लोक. तसं माणसं आहेत ते. मी दोघांना त्याच्यामुळे एकत्र आले, दोघे एकत्र फाटले. बाकी काय, नो बडी इज ग्रेट. मग आता तुम्हाला माहिती आहे, एवढ्यात नरेंद्र मोदींनी एलन मस्कच्या कुठली ते घेतली आपल्याकडे, स्टार लिंक. माहिती आहे ना? एलन मस्क स्टार लिंकला भारताने लायसन्स दिलं. मग का दिलं असेल एलन मस्कने? म्हणजे त्याच्या स्टार लिंक, त्याच्या अगोदर स्टार बेस होतं त्याचं, 2019ला त्याने स्टार्ट केलेलं, बरोबर आहे. हे सगळं कशासाठी? स्टार लिंक, बेस काय आहे? किती जणांना माहिती आहे तुमच्यापैकी? कारण लोकांना एवढंच माहिती आहे, एलन मस्क इज अ श्रीमंत पर्सन आहे ना, तो खूप श्रीमंत माणूस आहे. पण तो श्रीमंत झाला कशाने? इंटरनेट, मायक्रोसॉफ्ट, यू मस्ट बी नोविंग, विंडोज ब्राउझिंग तुम्हाला माहिती असेल, किंवा विंडोज डेव्हलपर जो आहे तो एलन मस्क आहे. सो टेक्नॉलॉजी मधला बॉस, आणि त्यातून तो वर आला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, बेसिकली ज्याची थिंकिंग आहे की उद्या पृथ्वीवर काय आक्रमण झालं, पृथ्वीवर काही प्रॉब्लेम झाला, तर सर्वायवलसाठी दुसरा प्लॅनेट जो आहे तो मंगळ आहे. आणि म्हणून मार्सवर आपण शिफ्ट होण्याच्या दृष्टीने त्याचे जे विचार आहेत मंगळ या ग्रहावरती, म्हणून तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. अदरवाईज वी डोंट बी, म्हणजे मी पॉलिटिक्समध्ये जास्त काही जात नाहीये. ओके. बिकॉज हा विचार किती लोकांनी केला की आपण परग्रहावर राहू शकतो, अँड दॅट इज टू ही हॅज सिलेक्टेड मार्स. वाय मार्स? मार्स का सिलेक्ट केला? कारण पृथ्वी मार्सला वाचू शकते किंवा मार्स पृथ्वीला वाचवू शकतो, हा विचार आहे त्याचा. आणि होऊ शकतं ना, उद्या अणुयुद्ध झालं, काय काय झालं, तर आपण पृथ्वीला नष्ट करून टाकू, काही नेम नाही आपला. मग अशा वेळी तुम्हाला मार्सवर राहावं लागेल. मग आता ह्या मार्सवर जाण्यासाठी काय केलं पाहिजे? तर त्यांनी आर 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 थीम आणली. व्हॉट इज आर आर आर? रॅपिडली रियुजेबल रॉकेट्स. व्हॉट? रॅपिडली रियुजेबल रॉकेट्स. जे, त्याचा कॉस्ट आणि स्पीड या दोन्ही मॅटर करतात. आणि त्याचं म्हणणं आहे अगदी स्वस्तात स्वस्त विमानाच्या फेअर एवढं किंवा त्याच्यापेक्षा कमी कॉस्टने मी रॉकेट मंगळावर पाठवू शकेन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याचं म्हणणं आहे वर्षभरात 5,000 ते 10,000 रॉकेट्स मी पाठवू शकेन. सो थिंक, दिवसाला तो 20 ते 25 रॉकेट पाठवू शकेल, अशा तऱ्हेने त्याचे विचार आहेत. हे विचार फार कमी लोकांचे आहेत ना. आय डोंट नो हाऊ मच सक्सेस ही इज गोइंग टू गेट आउट ऑफ इट. परंतु म्हणतात ना की विचारानेच तुम्ही पुढे जाऊ शकता. सो तेवढे विचार आहेत, आणि त्यांनी तसं सुरू पण केलंय बरं का. त्यांनी ते सुरू केलं, आणि ह्याच्यासाठी नरेंद्र मोदींनी त्याला अप्रुव्हल दिलं. ही ग्रेट थिंग आहे. म्हणजे आजकालच्या कलियुगामध्ये हे सगळं महत्वपूर्ण आहे. आता यांचं दोघांचं कुठं सुरू झालं? पहिली मैत्री फार होती. आता जगामध्ये जे रुलिंग कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये USA और अमेरिका इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या पॉलिसीज, आता आता हे सगळं का बिघडायला लागलं? व्हॉट डू यू थिंक? काय जोशी, काय विचार, काय माहिती आहे का? काही वाचन, काही आकलन? अजिंक्य मोहिते, लिंक तर बरेच जण. आधी आधी सर दोस्ती होती त्यांची पहिले. हम्म.
आता लक्षात घ्या, कुठलेही प्रोजेक्ट असले, सी इंडस्ट्रियालिस्ट, आणि इंडस्ट्रियलिस्ट हा जो असतो, हा इंडस्ट्रियलिस्ट कोणाशी, म्हणजे त्यांचे संबंध, इनफॅक्ट मी म्हणेन इंडस्ट्रियलिस्ट और बिझनेस पर्सनच देश चालवत असतात. आणि त्यांचा संबंध निश्चितच पॉलिटिशियन्सशी येतो, बिकॉज त्यांच्या पॉलिसीजसाठी किंवा त्यांच्या बिझनेससाठी अप्रुव्हल ऑफ पॉलिसीज हे सगळे पॉलिटिशियन्सकडे असतात. त्यामुळे माझ्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प जरी राज्यकर्ते असले तरी एलॉन मस्क हा वेगळा विचार करताय, म्हणून मी त्याला जास्त प्राधान्य देईन. ओके. आता डीओजी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे आता ह्या दोघांचा वाद कुठे सुरू झाला, मी जस्ट पार्श्वभूमी देतोय, नंतर आपल्या ॲस्ट्रॉलॉजिकल पॉईंटकडेच येणार होतो आपण. म्हणजे डॉज हा एक काय म्हणता येईल त्याला, जसं आपल्याकडे लाडकी बहीण योजना आहे तशी ती योजना, सरकारी योजना, आणि ज्याच्यामध्ये खर्चामध्ये कमी आणणं, खर्च कमी करणं, ही डोनाल्ड ट्रम्पची पॉलिसी होती. परंतु मस्कचं म्हणणं आहे की नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही खर्च खूप वाढत आहे, फालतू खर्च करताय, आणि म्हणून मस्कने त्याला विरोध करून इस्तिफा दिला, राजीनामा दिला. 5 जून 2025ला मीडियामध्ये खुलकर त्यांचे आर्ग्युमेंट सुरू झाले. यू मस्ट बी हॅव्हिंग एक्स ना, एक्स असेल तुमच्याकडे, एक्स वरती त्यांनी ट्रम्पला डायरेक्ट विरोध केला, हा बिल फालतू आहे, आणि ट्रम्पनी पण घाईघाईत ते बिल पास करून टाकलं. मग एलॉन मस्कचं म्हणणं आहे, माझ्याशिवाय तुम्ही जे, म्हणजे आता जसं आपल्याकडे काही इंडस्ट्रियलिस्ट पॉलिटिशियन पार्टीला मदत करतायत, तर तसं त्याने त्याचं म्हणणं आहे, मी तुला मदत केली आणि तू एहसान फरामोश आहेस, की मी तुला एवढी मदत करून तू काही माझ्या दृष्टीने काही करत नाही. सुरुवातीला उलट 4-5 महिने एलॉन मस्कने त्याची पॉलिसी राबवली, पण नंतर आता म्हणाला मी फ्रीचा चंदा देणार नाही तुम्हाला. आणि 6 जूनला एलॉन मस्कनी स्वतःची पार्टी तयार केली. माहिती आहे त्या पार्टीचं नाव? म्हणजे तो स्वतः पॉलिटिक्समध्ये आला. सगळ्यांनी मला सांगायचं नंतर कुठली पार्टी होती. पण त्या पार्टीमध्ये त्याला उलट व्यावसायिक नुकसान झालं. कुठली कंपनी? एलॉन मस्कची, यू मस्ट बी नोईंग. एक्स तसं, एक्स त्याचंच असं, एक्सिस त्याचं आहे. त्याच्यानंतर स्पेसचं पण जे आहे ना, स्पेस एक्स म्हणतात, तुम्हाला ते पण ते सगळ्यांना सगळ्यांना टेस्ला माहिती असेल. टेस्ला. बरोबर. 14, टेस्ला कार. हं, हं. हा, सो 14% त्याचे शेअर्स डाऊन आले त्यांनी पॉलिटिकल पार्टी काढल्यावर. याचा अर्थ डोनाल्ड ट्रम्पचा पण इम्पॅक्ट आहे ना त्याच्यावरती. हं. सो जवळजवळ त्यांनी तीन तीन करोड, आपल्याकडे म्हणजे साधारणपणे $34 बिलियन. तुम्ही एक्झॅक्टली गुरुप्रसाद सर एक चांगला पॉईंट मांडला की बोथ आर इगोइस्टिक. ते तुम्हाला आता इगोचा पॉईंट कुठला आहे, इगोचं ऍस्ट्रॉलॉजिकली तुम्ही कसं अनालिसिस करा? मंगल एकदम भारी असेल सर, दोघांचं बघा. मंगळ मंगळ. इगो मंगळ देतो. राईट. बरं, बघूया आपण दुसरं कोण इगो देईल आपल्याला. गुरु देईल सर. हम्म? गुरु गुरु देणार सर, गुरु. गुरु देणार, पण गुरु इज अ नॉलेज बेस्ड. ओके. गुरु इज अ नॉलेज बेस्ड, म्हणजे या दोघांमध्ये नॉलेज बेस्ड तुम्हाला वाटतं काय, म्हणजे आहे नॅचरली. पण एलॉन मस्क दुसऱ्यांना वापरून त्याचं नॉलेज हे करत असेल. बघूया आपण दोघांमध्ये काय ग्रहयोग आहेत. बिकॉज इगोमुळेच त्यांच्यामध्ये संघर्ष होतो. राईट. सो आपण पत्रिका बघूया त्यांच्या. सो डोनाल्ड ट्रम्प सगळ्यात ताकदवार पॉलिटिशियन, अँड एलन मस्क इज द सगळ्यात श्रीमंत माणूस. सो पॉवर बडी के पैसा बडा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लग्न बघून घेऊ आपण. बघा या पत्रिकेमध्ये जो तुम्ही पहिला पॉइंट मांडला तोच पॉइंट आहे ना. अग्नी तत्वातला मंगळ सिंह राशीला, हा आला का नाही मंगळ? मंगळ आला. असं. मंगळ सिंह राशीला चालू आहे ना, कुज केतू योग, बरोबर आहे सर. कारक योग. कधी सुरू झाला तो आपण मध्ये चर्चा केली. राईट. हा हा हा. हा, तर असं. तो नेमका या व्यक्तीच्या म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नातून सुरू आहे. राईट. हो. आणि विशेषतः आपण आता अनालिसिस करायला घेतलं की आपण कोसाइन कुंडलीवरती जास्त भर देऊया. सी, आपण आपल्या अनालिसिसची पद्धत काय, तर आपण पहिले काय करतो, तर पहिल्यांदा आपण नक्षत्र बघतो. सो ज्येष्ठा नक्षत्रात चंद्र आहे. मंगळ बघा मघा नक्षत्रात आहे. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या पत्रिकेत तसं बघायला गेलं तर असं फार
काय म्हणता येईल, आपल्या नक्षत्रांची यादी जी आहे अशुभ नक्षत्रांची ती तशी कमी आहे. परंतु आता ग्रहयोग जर बघायला गेलो तर लग्नेश बघा, लग्नेश कुठे येऊन बसलाय? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉवर फॉर पॉवरफुल पर्सन. ओके. देन लग्नात असलेला मंगळ, लग्नात असलेला मंगळ. ठीक आहे. आता हा इगो देणारच, लग्नस्थानात मंगळ असेल. मला वाटतं त्याचं केस बघायला पाहिजे, कारण एवढं अग्नितत्व असताना लग्नस्थानी वाय इज नॉट बाल्ट, याचा आपण विचार केला पाहिजे नाही का. त्याच्यानंतर म्हणजे आय डोंट नो, तो मास्क वगैरे आपलं हे काही हे विग wig नाही, वगैरे बहुतेक नाही सर, नाही विग नाही घालत. एवढे छान केस आहेत. आता हाच मंगळ तुम्ही पुढे जाऊन बघाल तर चरित्र कुंडलीमध्ये 12व्या स्थानामध्ये दिसतोय. राईट. आता याच्यामध्ये आणखीन एक विचार केला तर मंगळाची दृष्टी कुठे कुठे येईल तर चंद्रावरती येते बघा. सो हा इगो. बरं, त्यात रास कुठली आहे? वृश्चिक रास आहे. सो इज अ वृश्चिक रास इट सेल्फ इज अ बिग पॉलिटिशियन. कारण ते बऱ्यापैकी अंतर मन आहे ना त्यांचं, वृश्चिक रास म्हणजे, आणि दॅट इज टू द डेप्थ. आणि विशेषतः वृश्चिक रास बोलताना कशी असते, दुसऱ्याला शक्यतो दुखावते. सो इथे चंद्रमंगळाचा चांगलाच इम्पॅक्ट दिसतोय. दुसरं, मंगळाची दृष्टी ऑन द 7th हाऊस. ठीक आहे. आता दुसरा विचार केला, सॅटर्न. सॅटर्नची दृष्टी कुठे पडते? तर द्वितीय स्थानावरती पडते, 2nd हाऊसला. ओके. आणि शनी शुक्र युती आहे. शनीची डायरेक्ट दृष्टी 6th हाऊसला आहे, आणि शनीची एक दृष्टी कुठे येईल? 7, 8, 9, 10, 9th हाऊसला. आता जर गुरुची दृष्टी विचार केला आपण, तर गुरु 6th हाऊसलाच बघतोय. गुरु 8th ला बघतोय, आणि गुरु कुठे बघतोय? 10th ला. सो या हॉरोस्कोप मध्ये जर तुम्ही विचार करायला गेला तर 10th हाऊसचा जर विचार केला आपण, तर तुमच्या लगेच लक्षात येईल की 10th हाऊस किती पॉवरफुल आहे. बिकॉज रवी आहे, त्याच्या जोडीला राहू आहे. जब तक सूरज चांद रहेगा राहू भी वहां पे ही रहेगा. म्हणजे तुम्ही असं समजू नका राहू जाईल, कारण सूर्य आहे तर सावली आहे. त्याच्याच सोबत हा हर्षल आहे. अँड देन चंद्रासोबत केतू आहे. या योगाला काय म्हणतात? चंद्राच्या समोर रवी म्हणजे कधीचा जन्म आहे? पौर्णिमा आहे सर. हम्म. पौर्णिमाचा जन्म आहे सर. पौर्णिमेला. आणि राहू आला त्याच्यासोबत म्हणजे काय झालं? ग्रहण झालं ना. ग्रहण झालं. चंद्र केतू राहू. मग हा सरफिरा जो तो म्हणता तो सरफिराच आहे, काही करू शकतो. ऍट द सेम टाइम 10th हाऊसला जो हर्षल आहे, सो इज व्हेरी डिफिकल्ट टू जज. अशी लोक दुसऱ्यावरती रूल करायला बघतात. अभिमान, स्वाभिमानापेक्षा अभिमान, इगो अँड क्रोधी असतात. खूप रागिष्ट आहे. मग आता हे सगळे योग बघितल्यानंतर याच्यामधले लिंकिंग बघा. गुरुची दृष्टी अष्टम स्थानावरती आहे, आणि विशेषतः मंगळाची दृष्टी, मी मला वाटतं मंगळाची दृष्टी चुकीची दाखवली मगाशी, है ना. मंगळाची दृष्टी बघा 10th ला नाही. हा, प्रथमेश अष्टमात दाखवलंय. परंतु जर मंगळाची दृष्टी बघितली तर एक दृष्टी कुठे पडली आहे? अष्टमात जन्म. अष्टमात आहे. म्हणजे प्रथम आणि अष्टम स्थानाचा संबंध बनतोय की नाही? माझं हे वाक्य नीट ऐका. मगाशी मी कोणीतरी सुसाईड केलं असं सांगितलं. जनरली प्रथम आणि अष्टम स्थानाचा ज्यांचा संबंध येतो त्यांचा मृत्यू सर्वसाधारण नसतो. आयदर इट इज अ मर्डर, आयदर इट इज अ ऍक्सिडेंट, और आयदर इट इज अ बिग डिसीज. सो आणखीन पुढे जाऊन जर बघितलं तर या पत्रिकेमध्ये एक संबंध दिसतोय तुम्हाला. अष्टमात गुरुची रास आहे, आणि गुरुचा नक्षत्र स्वामी कोण आहे? चित्रा, मंगळ. म्हणजे प्रथम आणि अष्टम स्थानाचा. आता हे सुद्धा मी का म्हणतो, तर आपण पुढे जाऊन त्याच्या ग्रहदशा बघूया. आता हा असा का वागतोय, पुन्हा पॉवर मध्ये आलाय माणूस, बरोबर आहे. तर ग्रहदशांमध्ये जर आपण गेलो तर आता कुठली ग्रहदशा चालू आहे बघायला? गुरु. हम्म. गुरु आहे. गुरु म्हणजे गुरु. गुरुमध्ये शुक्र चालू आहे, आणि शुक्रामध्ये सुद्धा मी काढल्याप्रमाणे चंद्र चालू आहे. मग आता गुरु शुक्र चंद्र बघूया. एस्पेशली
डोनाल्ड ट्रम्पच्या पत्रिकेमध्ये लग्नामध्ये आता मंगळकेतू योग चाललाय आणि त्याच्या अष्टमातून शनी चाललाय. आता सध्या 28 जुलै पर्यंत हा योग खतरनाक आहे की नाही त्याच्या स्वतःच्या बॉडीसाठी. आणि मध्ये त्याच्यावरती जो काय हमला वगैरे झाला, त्यांनी घडवलं काय नाही ते आय डोंट नो, पण त्याच्या शरीराला त्रास देणारा हा मंगळ आहे, सरळ सरळ सांगतोय. सो याचं देखील काही खरं नाहीये. आ, आता आपण पुढे जाऊया. म्हणजे जर दशावाईज विचार केला तर कुठली कुठली स्थानं ऑपरेट होत आहेत, तर महादशा स्वामी कोण आहे? हो, बद्दल गुरु. दिसतंय सगळ्यांना? आता पण शेअर नाही झालं. हा. हा, आता दिसतोय दिसतोय. हा, षष्टम अष्टम. गुरु कुठे कुठे बघतोय? गुरु आहे इज देअर इन द सेकंड हाऊस. आणि गुरुच्या राशी कुठे आहेत? पंचम आणि अष्टम. 6 8 10. पंचम आणि अष्टम. याचा अर्थ दिस इज गुड फॉर पॉलिटिकल अर्निंग. एट हाऊस, ज्याचा एट हाऊसचा संबंध असतो, अशी माणसं फिनान्शियल दृष्ट्या खूप साऊंड होतात. हे तुम्हाला माहिती आहे. पुढची एलन मस्कची पत्रिका बघितल्या बघा, 30 स्थानं त्याच राशी, सगळं तेच तेच आहे. पण हाऊ डू यू अनालिज, म्हणजे एवढा मोठा श्रीमंत माणूस इतरांपेक्षा कसा वेगळा आहे तो आपण नंतर बघूच. परंतु 12व्या स्थानात शनी शुक्र असणारा माणूस कसा असेल तुम्ही जस्ट इमॅजिन करा. आणि गुरुचा नक्षत्र स्वामी मंगळ हा प्रथम, चतुर्थ आणि नाईन्थ हाऊसचा कारक. सो ही इज गेटिंग गुड पब्लिसिटी ऍट द सेम टाइम निगेटिव्ह पब्लिसिटी असतो. बरोबर आहे. शनी शुक्र 12व्या स्थानात आहे, स्पेशली शनी सारखा ग्रह 12व्या स्थानात आणि चलित कुंडलीमध्ये मंगळ 12व्या स्थानात. लिगल मॅटर्स आर ऑलवेज विथ हिम. ओके. म्हणजे आजच एक पत्रिका बघितली ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं त्याप्रमाणे लिगल मॅटर्स त्याच्या मागे लागले आणि तो निघाला देखील. ना विल सी अबाउट नेक्स्ट आहे. त्याच्यामधली अंतर्दशा शुक्राची आहे. तर शुक्र काय करतो? तर शुक्र देखील 12व्या स्थानात आहे. शुक्राची एक रास थर्ड हाऊसला आहे, 10th हाऊसला आहे. सी, थर्ड अँड फिफ्थ हाऊसेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड हाऊस काय? ऍक्टिव्हिटी आहे. फिफ्थ हाऊस इज अ पॉलिटिशियसचं स्थान आहे. तर अलॉंग विथ दॅट 10th हाऊस, आणि या शुक्राचा नक्षत्र स्वामी कोण आहे? पुनर्वसू, पुन्हा गुरु. सो त्याच त्याच ऍक्टिव्हिटी परत होत आहेत बघा. परंतु 8th हाऊस वारंवार लागणं पैसा देईल, पण अपप्रसिद्धी पण देईल. अँड नाव विल सी चंद्रमा. तर पुढचं चंद्रमाचं जर लिंकिंग बघायचं झालं तर चंद्र कुठे आहे? 4th हाऊसला आहे. अँड चंद्राची रास 12व्या स्थानाची आहे. चंद्राचा नक्षत्र स्वामी बुध हा 11th हाऊसला आहे. अँड देन बुध च्या राशी सेकंड हाऊस अँड अगेन 11th हाऊस. व्हॉट डू यू थिंक डोनाल्ड ट्रम्प इज वेअर कम्पेअर्ड टू दॅट ऑफ इलॉन मस्क? तुम्हाला काय वाटतं? हे सगळं दशा अंतर्दशा बघितलं तर माझ्या दृष्टीने स्थानं खूप चांगली आहेत. एक 12वं स्थान शुक्राचं लागतंय. म्हणजे शुक्राची अंतर्दशा जोपर्यंत चालू आहे, कारण शुक्राचा नक्षत्र स्वामी गुरु अष्टमाशी रिलेटेड आहे. दॅट्स वाय जोपर्यंत शुक्राची अंतर्दशा तोपर्यंत ही इज इन द डिफिकल्टी. अँड देन शुक्रानंतर कोणाची दशा येईल? रवीची. सूर्य. अँड रवी इज इन द 10th हाऊस. रवी फर्स्टचा कारक आहे. रवीचा नक्षत्र स्वामी मंगळ देखील प्रथम स्थानामध्ये. दिस इज अगेन 9th अँड 4thचा कारक आहे. सो रवीची अंतर्दशा पुन्हा डोनाल्ड ट्रम्पला टू द टॉप घेऊन येईल, जोपर्यंत शुक्राची अंतर्दशा चालू आहे. म्हणजे रवीची दशा आली की पुन्हा इगो वाढणारच. त्यामुळे यांचा वाद मिटेल असं मला वाटत नाही. राईट. जनरली इंडस्ट्रियलिस्ट पण आपण मंगळवारला बघतो. इथे याच्याबद्दल कोणाला काय बोलायचं आहे? म्हणजे डोनाल्ड ट्रम्पचा इगो तुम्हाला दिसतोय ना? तर जे 11वा जे बुध आहे सर, ते बुधाचं समजा एक दृष्टी पडणार नवम पंचम स्थानावर. दॅट इज ऑल्सो गुड फॉर पॉलिटिकल ब्रेन्स. हा, करेक्ट आहे ना सर? बरोबर. म्हणजे आता इथे तुम्हाला फिफ्थ हाऊसला तिन्ही दशा अंतर्दशा विदशा होताना दिसत आहेत. आणि गंमत म्हणजे पॉलिटिक्सचा स्थानाचा स्वामी हा द्वितीय स्थानामध्ये. सो आउट ऑफ पॉलिटिकल अर्निंग पण दिसतंय तिथे. राईट. पण जनरली ज्याचं सिंह लग्न आहे, लग्नी मंगळ आहे, दशमात रवी आहे, आणि बघा बेसिकली त्याच्या चतुर्थात चंद्र आहे.
दिस इज व्हेरी माझ्या म्हणजे मी असं म्हणेन चतुर्थात चंद्र असणं हा एक महत्वपूर्ण योग आहे. कारण चंद्र जर चांगला असा आता तो वृश्चिकेचा आहे, तर तुम्हाला बऱ्यापैकी सगळी सुख उपलब्ध होतात. इझी अवेलेबिलिटी जी आहे, नुसतं सुख नाही, सुख इज व्हॉट, इझी अवेलेबिलिटी, इझी फेवर, हे चतुर्थ स्थानातला चंद्र सांगतोय. एकच त्याचा प्रॉब्लेम आहे की त्याच्यावरती मंगळाची दृष्टी आणि मंगळाची रास आहे. सो इगो इज देअर. ओके, हा तिथे आहे. परंतु एवढं सगळं असताना सेकंड हाऊस अँड फिफ्थ हाऊस, टेन्थ हाऊस, नाईन्थ हाऊस चांगले ऑपरेट होत आहेत. तर ही विल बी इन द, आता तशी गुरुची दिशा बरेच दिवस आहे पुढे ना. हो सर, 32 पर्यंत बहुतेक, हा, 32 पर्यंत. तोपर्यंत तो पॉवर मध्ये राहण्याची शक्यता आहे, येऊन जाऊन तरी निदान. अंतरदशा सगळं बदलत असतात. आणि विशेषतः एट हाऊसचा संबंध गुरुचा, विच इज इन द सेकंड हाऊस, हा इझी मनी देतोय, व्याजावर व्याज. ठीक आहे. नाव विल सी एलॉन मस्क. सर, तेरा 13 जुलै 13 जुलै 24 ला त्यांच्यावर हमला झाला होता आणि चित्रा नक्षत्र पडलं तर मंगळ चतुर्थ स्थानामध्ये होता. ओके. डोनाल्ड म्हणजे ट्रम्पला म्हणजे मंगळाचा इम्पॅक्ट त्याच्यावर आहे ना. चतुर्थ स्थानात मंगळ होता चतुर्थ स्थानात. आणि चित्रा नक्षत्र ओके. पण तुम्हाला आणि वाटतं कानाच्या वर मग कानाचं स्थान कुठलं? तृतीय स्थान आणि 11. तृतीय स्थान. तृतीय हा, आणि 11 स्थान. कानाचा कारक तसं बघायला गेलं तो बुध आहे, आणि बुध तिथे 11व्या स्थानात आहे. बरोबर आहे. आता मंगळ हो काय सर. कुठल्या राशीतून चालला होता? आता सध्या वृक्ष केलं आहे म्हणजे त्यावेळी एक त्याच्यावर हमला झाला तर तेव्हा ते बघावं लागेल. पण निश्चितच 11th हाऊस बुध याच्यावरती मंगळाचा संबंध असेल. हम्म? आता बघा, एलॉन मस्कची डेट ऑफ बर्थ घेतली नाही का? एकच मिनिट. 28 जून 1971 7:30 सकाळी. हा, 28 जून. जून 1971 सकाळी 7:30. म्हणजे हा खूपच यंग आहे त्याच्यापेक्षा, नाही का? 7:30. आणि जन्म कुठे आहे? साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका. ओके. साऊथ आफ्रिकेमध्ये कुठे झालाय? प्रिटोरिया. दिसतोय का? प्रिटोरिया. हो सर. कोणत्या सोबत खाली. हा, हो. प्रिटोरिया किंवा डिस्ट्रिब्युशन व्ह्यू. आता इथे दोघांमधल्या सिमिलॅरिटीज तुम्हाला काही उघड होतील. बघा, जेव्हा मी कोसाइन कुंडलीच उघडतो ते सगळं ऍट अ क्लास दिसतं. काय म्हणणार? आपण अनालिसिस सुरू करू त्यांचं, म्हणजे आपल्याला कळेल. बघा, लग्नामध्ये रवी आहे. शुक्र शनी बघा सर, 12व्या स्थानात. सिमिलर आहे. आणि लग्नाचा कारक बुध लग्नातच आहे. पुन्हा सुपर पॉवर आली. आणि लग्नेश लग्नातच आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. देन तुम्ही जर पुढे गेलात तर बघा, सिंह राशीचा चंद्र तिथे, सिंह लग्न होतं, तिथे चंद्र रास आणि राशीचा स्वामी पुन्हा लग्नातच बसलाय. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फरक कुठे आला? याचा शुक्र शनी वृषभ राशीचा आहे. स्पेस, 12 स्थानीचं स्पेस. आणि दोन्ही शनी मित्र राशीला शुक्र, शनी वृषभ राशीला खूप चांगला रिझल्ट येतो, आणि शुक्र स्वराशीचा आहे. डोनाल्ड ट्रम्पच्या पत्रिकेत तो कर्क राशीला होता. हा फरक आहे बेसिकली. आणि इथे अष्टमाचा, आता प्रथमेशाचा बुधाचा नक्षत्र स्वामी कोण आहे? पुनर्वसू गुरु. पुनर्वसू गुरु आहे. जो गुरु म्हणजे बुधाचा नक्षत्र स्वामी गुरु 6th हाऊसला आहे. गुरु 7चा कार्यश आहे, अँड गुरु 10चा पुन्हा कार्यश आहे. सो बुधाची पॉवर लक्षात घ्या. बुध दिसायला दिसतोय तुम्हाला लग्नात स्वराशीचा आहे, परंतु तो बुध 4th हाऊस पण ऑपरेट करतोय. तो बुध
नक्षत्र त्याची रास पण आहे. म्हणजे जसं डोनाल्ड ट्रम्पचं चतुर्थ स्थान ऑपरेट होतं, प्रथम स्थान ऑपरेट होतं, इथे बघा बुधाचा नक्षत्र स्वामी कोण दिसतोय तुम्हाला? गुरु. जो गुरु सिक्सला पण आहे, जो गुरु टेनचा पण कार्यश आहे, आणि जो गुरु सेव्हनचा पण कार्यश आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे डोनाल्ड ट्रम्प मध्ये फिफ्थ हाऊस इज पॉवरफुल. आपण बघितलं सगळ्याचा फिफ्थचा संबंध होता. इथे मात्र फिफ्थ त्यांनी पार्टी काढली तरी पण तो चालला नाही. त्याचं कारण फिफ्थ हाऊस इज नॉट पॉवरफुल ऍज सच. नऊ जर आपण दृष्टीवाईज पुन्हा विचार केला तर 12व्या स्थानातला शनी जो आहे तो कुठे बघतोय? द्वितीय. हम्म एक तर द्वितीयात बघणार. महत्वाचं द्वितीय स्थानात बघतोय, षष्ठ स्थानात गुरुवरती बघतोय, 7, 8, 9 आणि 10 पुन्हा 9वा बघतोय. एकीकडे जर आपण मंगळाचा विचार केला तर मंगळ 8ला आहेच, पण मंगळाची दृष्टी द्वितीय स्थानावर येणार. मंगळाची एक दृष्टी 11व्या स्थानावर, आणि विशेषतः मंगळाची दृष्टी चंद्रावर येते. सिंह राशीचा चंद्र आणि त्याच्यावर मंगळाची दृष्टी, केवढा इगो भरलेला असेल. नॅचरली जो काहीतरी वेगळा असतो त्याच्याकडे इगो येणारच ना. वन मोर थिंग दॅट इज गुरु. गुरुची दृष्टी कुठे पडणार? ऑन द 10th हाऊस. गुरुची दृष्टी कुठे पडणार? 12th हाऊस सेकंड. आणि सेकंड हाऊस. सो इथे महत्वपूर्ण भाग आहे की त्याच्या पत्रिकेमध्ये 6th हाऊस जास्त, 5th हाऊस जास्त ऑपरेट होतो आणि इथे 6th हाऊस आहे. सो हा कर्मवादी माणूस आहे आणि तो जादूगर आहे पंचमाचा. सो इगो इज अ मेजर कन्सर्न. तुम्ही तो चांगला पॉइंट मांडला. परंतु आत्ताच्या घडीला याच्या दशा बघूया आपण. आणि मंगळ केतू योग ह्याच्या चंद्रावरून चाललाय आणि त्याच्या लग्नावरून चाललाय, आहे ना. सो दोघांनाही उकसवले त्या मंगळ केतूने 28 जुलै पर्यंत. अँड देन मात्र डोनाल्ड ट्रम्पच्या 6th हाऊसला शनी आहे, 8th हाऊसला. इथे मात्र शनी याच्या 10thला आहे. अँड गुरु लग्नातून चाललाय. गुरु रवी युती. नीट लक्षात घ्या, आताचे व्हिडिओज माझे तुम्ही बघत नाही आहात. गुरु रवी युती लग्न स्थानातून मिथुन राशीला खूप काही देणार आहे या वर्षभरात. सो एखादा नवीन प्रोजेक्ट, एखादा नवीन गोष्ट डोनाल्ड ट्रम्प नक्की आणणार आणि त्याच्यामध्ये त्याला राजकीय हे मिळेल, बळ मिळेल. कारण गुरु रवी जोपर्यंत एकत्र आहेत. पण प्रॉब्लेम असा आलाय, पुन्हा गुरु बदलणार आहे, पुन्हा येणार आहे, हे सगळं होत राहणार आहे. पण गुरु रवी युती हे मोठे निर्णय देणार. मला तर आता मी माझ्या प्रेडिक्शन मध्ये म्हटलंय की जोपर्यंत रवी गुरु एकत्र आहेत आपलं सुद्धा सरकार मोठमोठे निर्णय घेईल. ओके. नाव वन मोर थिंग जे मला सांगायचं आहे, दशा. नाव दशा बघा. या महाराजांची राहू. राहूची दशा चालू आहे. अर्थात जो स्पेसचे रिलेटेड काम करतो त्यासाठी राहू चांगला असतो. पुन्हा शुक्र चालू आहे आणि राहूमध्ये शुक्रमध्ये राहू चालू आहे यांचा. मग आपण जर एलन मस्क राहू जर बघितला तर काय करतोय? राहू इज इन अष्टमी. द 8th हाऊस. सो 8th हाऊसचा राहू कशासाठी चांगला आहे? जो काय ते करतोय टेक्नॉलॉजी, पैसा अँड रिसर्च, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि विशेषतः नीट लक्षात घ्या, राहू मकर राशीचा आहे, साधा नाहीये. राहू मंगळासोबत आहे, मंगळ उच्चेच आहे. 8th हाऊस इज गुड ऍक्च्युली फॉर द कलियुग. आत्ताच्या कलियुगमध्ये 8th हाऊसच फार महत्वाचं आहे. कोण मारणारा? लोक म्हणतात अरे पैसा भले मरण येऊ दे पण पैसा मोठा पाहिजे. सो मनी वाईज देन मंगळ बघा, राहू बघा मंगळाप्रमाणे वागणार. 11वं स्थान. मंगळ कुठे आहे? 8ला आहे. अँड मंगळची दुसरी रास 6ला आहे. मंगळाचा नक्षत्र स्वामी कोण दिसतोय तर धनिष्ठा मंगळच आहे. पण पुढे जाऊ उपनक्षत्र स्वामी गुरु आहे, जो गुरु पुन्हा ही स्थान ऑपरेट करतोय. देन राहूचा नक्षत्र स्वामी जर बघितला तुम्ही तर मंगळाचा खरं म्हणजे बघायला नको तर चंद्र आहे. सो चंद्र काय देतोय? 3rd हाऊस अँड द 2nd हाऊस. नाव त्याच्या अंदर कोणाची अंतर्दशा आहे तर शुक्राची अंतर्दशा. शुक्र 12. शुक्र मात्र इथे आता 5th हाऊस दिलाय, बरोबर आहे ना. अँड
सेकंड दिस वृषभ राशी 12व्या स्थानातच आहे. सो इथे तुम्हाला पॉलिटिकल पंचम स्थान शुक्रामुळे त्याचं ऑपरेट झालं, त्यांनी पार्टी काढली, परंतु he has not got that much success because of the 12th house, right? सो हियर जब तक शुक्र की दशा चल रही है, मला बघावं लागेल कधीपर्यंत आहे शुक्राची अंतर्दशा. 24 काहीतरी आणि होतं. लग्नी ही इज अ गुड पॉलिटिशियन अगेन, बिकॉज बुध रावी लग्नी आहे रवी. पॉलिटिकल गुण असल्याशिवाय तो पार्टी काढू शकत नाही. हा, सक्सेस हे कालावधीचा विषय आहे. सो व्हॉट आय मीन टू से, की इथे जोपर्यंत शुक्राची पंचमाची दशा चालू आहे, राहू तर बिग आहे, म्हणजे लांब लॉंग टर्म चालणार आहे, त्याचं स्पेस रिसर्च, आणि त्यांनी मंगळच का घ्यावा हा देखील विषय आहे ना. त्या राहू मंगळाच्या राशीला आहे. आणि राहू नंतर दशा कोणाची येणार? गुरुची. पुढे जाऊन जर यांचा विचार केला, पण इथे आता वन मोर थिंग आय वुड लाईक टू शेअर, दॅट बुध इज सिच्युएटेड इन द फर्स्ट हाऊस. बुध इज ऑफ फर्स्ट अँड फोर्थ हाऊस, अँड बुधाचा नक्षत्र स्वामी गुरु आहे. बरोबर आहे ना. इथे महत्वाचं म्हणजे तुम्ही जर मंगळाचा विचार केला तर मंगळ 11व्या स्थानावर बघणार, द्वितीय स्थानावर बघणार, अँड चंद्रावर बघणार. पण ज्याच्या अष्टमात मंगळ राहू सारखे ग्रह आहे, मरणाच्या वेळेस मंगळ आहे, तीच सिच्युएशन डोनाल्ड ट्रम्पच्या बाबतीत लग्नात मंगळ आहे आणि त्याचा नक्षत्र स्वामी अष्टमाशी रिलेटेड आहे. सो दोघांचाही जो काही डेथ हा विषय आहे हा नंतरचा आहे, परंतु सरळ साधा नाहीये. कारण याच्यामध्ये आणखीन मला एक सांगायचं आहे, आपण जर रवीचा नक्षत्र स्वामी बघितला तर कोण आहे? आर्द्रा आहे. बरोबर आहे. मी रवी का बघतोय? तर आरोग्याचा कारक, आणि विशेषतः रवीचा नक्षत्र स्वामी जो आर्द्रा राहू आहे तो अष्टमातच आहे, म्हणजे प्रथम आणि अष्टम स्थानाची लिंक बनते. सो ज्यांचा मृत्यू सर्वसाधारण नसतो, आणि ते तुम्ही बघताय काय काय होतंय त्यांच्यावरती, सिक्युरिटी किती लागेल. वन मोर थिंग, ही एवढी मोठी लोक, सगळ्यात महत्वाचं आहे सिक्स्थ हाऊस. उद्याचा टॉपिक आपला तोच असणार आहे. सिक्स्थ हाऊस दोघांच्याही पत्रिकेत सिक्स्थ हाऊस पुन्हा प्रबळ होतोय, कारण याच्या गुरु षष्ठात आहे, आणि त्याच्या पत्रिकेत जो षष्ठ शनी आहे तो 12व्या स्थानात आहे, आणि त्याची दृष्टी षष्ठ स्थानावर आहे. ओके. आणि त्याच्यामुळे दोघांचंही सिक्स्थ हाऊस कम्पॅरेटिव्हली ह्याचं प्रबळ आहे, परंतु सारखा पंगा घेण्याची जी वृत्ती आहे ती सिक्स्थ हाऊस प्रबळ असल्याशिवाय होऊ शकत नाही. ओके. आणि म्हणून या दोघांची पत्रिका कशी संघर्षमय आहे, आणि सगळ्यात महत्वाचं, एट हाऊस मधला मंगळ राहू माणसाला सगळ्यात मोठा श्रीमंत बनवलाय. तर कस्प कुंडलीचा विचार करावा लागतो का सर या हा, सगळ्यामध्ये? करा 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 करा. कारण की सर आता जशी करंट सिच्युएशन आहे ना त्याची, हम्म. त्यानुसार मला वाटतं कुंडलीनुसार सगळं मॅच होत आहे. चंद्र सर सेकंड हाऊस मध्ये, हम्म. बुध रवी 12th हाऊस मध्ये, गुरु सर एक्झॅक्टली. चतुर्थात आहे. गुड गुड, बरोबर आहे. कस्पकुंडलीचा विचार केला तर द्वितीयातला चंद्र खूप पैसा वगैरे देणारा आहे, हम्म. आणि आणि सर्व. गुरु सर पण नीचेचा गुरु आहे सर, त्याचा काय संबंध नाही, चतुर्थात? नीचेचा गुरु नाहीये तो. तो गुरु फक्त शत्रू राशीतला मानता येईल आपल्याला, तो नीचेचा नाहीये. हा हा. म्हणजे चतुर्थ. चतुर्थ स्थानात चलितपेक्षा इथे षष्ठातला गुरु, आणि डायरेक्ट त्याने उडी कुठे घेतली बघा? फोर्थ हाऊसला. आणि शुक्र शनी सर लाभात आहेत. इन्फॉर्मेशन जर करायचं असेल तर नवमांशात बघा गुरु कुठे आला? अग्नितत्वात पंचमात आहे. हा. सो इज गुड अगेन. आणि त्याच्यासोबत चंद्र शुक्र आहे. पण ज्यावेळी चंद्राचा संबंध रवीशी किंवा गुरुशी येतो त्यावेळी नोबल थॉट्स असतात. थॉट्स आर नोबल. ओके. पण आणि फक्त इगो हाच एक विषय आहे. गुरु मंगळासारखे ग्रह इगो देत आहेत, आणि त्याचं कन्फर्मेशन तुम्ही तिकडे नवमाश कुंडलीमध्ये बघू शकता. पण जो अंडरग्राऊंड पैसा आहे, परंतु एलॉन मस्कचं तर मात्र आता लक्षात घ्या, लॉंग टर्म मध्ये लक्षात ठेवायचं झालं तर स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी ह्याच्या दृष्टीने एलॉन मस्क जास्त लक्षात राहणार कम्पेअर टू दॅट ऑफ डोनाल्ड ट्रम्प. हे मला तुम्हाला म्हणायचं कम्पॅरिझन. हे इगो येत जातील त्यांचे, है ना. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्याच्यातून जो जर उद्या मंगळावर पोचलोच, होल क्रेडिट गोज टू मस्क. ठीक आहे. और कुछ? थोडंसं रेकॉर्डिंग बंद कर.